भिवंडी महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपला सगळ्यात मोठा धक्का बसलाय, कारण भाजपचे बंडखोर नगरसेवक नारायण चौधरी महापौरपदी निवडून आलेले आहेत. महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस प्रणित सेक्युलर फ्रंटनं बाजी मारली आहे. नारायण चौधरी यांना 48 मतं मिळाली आहेत, तर विलास पाटील यांना 25 मतं मिळाली, तर भाजपच्या स्नेहा पाटील यांना अवघी 16 मतं मिळाली आहेत. भिवंडी महानगरपालिकेमध्ये अखेर काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी यांचा सेक्युलर फ्रंट ही जी आघाडी आहे त्यात भाजपचे 9 बंडखोर सामील झाले आणि त्यानंतर अर्थातच ही बंडखोरी केल्यानंतर त्याचं फलित म्हणून भाजपचे बंडखोर नगरसेवक नारायण चौधरी यांची महापौरपदी निवड झालेली आहे. भाजपचे बंडखोर नगरसेवक नारायण चौधरी महापौरपदी विराजमान झालेले आहेत. अतिशय महत्त्वाची बातमी, सकाळपासूनच मोठ्या घडामोडी सुरू होता, त्यामुळे एकूणच चंद्रपुरातील पराभवाचा बदला काँग्रेसनं भिवंडीतून घेतलेला आहे. बंडखोर नारायण चौधरी यांना 48 मतं पडलेली आहेत, तर भाजपच्या ज्या महापौर पदासाठीच्या उमेदवार होता स्नेहा पाटील यांना 16 मतं मिळाली आहेत. भिवंडी महापालिकेमध्ये भाजपची 6 मतं फुटल्याची देखील माहिती आहे. भिवंडी महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपला सगळ्यात मोठा धक्का बसलाय. जिथे नेहमीप्रमाणे किंवा आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये भाजपने इतर पक्षांची मतं फोडलेली आहेत, त्यांचे नगरसेवक, त्यांचे कार्यकर्ते फोडलेले आहेत, तेच आता व्हाईस वर्सा भिवंडी महानगरपालिकेमध्ये भाजपबरोबर घडलं, कारण भाजपचेच 9 नगरसेवक काँग्रेसनं फोडले. अधिकचे अपडेट घेऊया. आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. संदीप, एक प्रकारे चंद्रपूरचा बदलाच काँग्रेसनं अर्थात भिवंडी महापौर पदाच्या निवडणुकीत घेतलेला आहे. भाजपला सगळ्यात मोठा धक्का बसलाय, त्यांची काही मतं देखील फुटली आहेत. भाजपला हा मोठा धक्का म्हणावा लागेल. चंद्रपूरमध्ये तर काँग्रेसनं बदला घेतला चंद्रपूरचा, पण दुसरीकडे कल्याण, डोंबिवली असेल आणि इतर महापालिकांमध्ये भाजपनं इतर पक्षांचे नगरसेवक फोडलेले होते. मात्र भिवंडीमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं भाजपच्या नगरसेवकांना फोडलं. 9 मतं असल्याचं सांगितलं जात होतं, मात्र एकूण 6 नगरसेवक हे फुटलेले आहेत आणि 48 मतं नारायण चौधरी यांना पडले आहेत. त्यामुळे यापुढं भिवंडीचा महापौर जो आहे तो सेक्युलर फ्रंटचा असणार आहे. आपले स्थानिक प्रतिनिधी आहेत सोबत. काय झालं नेमकं? 6 नगरसेवक ते कोण होते ज्यांनी चौधरींना मतदान केलं? नक्कीच भाजपचे जे बिनविरोध उमेदवार होते, अश्विनी फुटाणकर असतील, दीपा मडवी असतील, अबुशा शेख असतील व नंदिनी गायकवाड आणि त्याचबरोबर नारायण चौधरी, हे 6 बंडखोर नगरसेवकांनी सेक्युलरला मतदान केल्याने या ठिकाणी नारायण चौधरी हे महापौर झाले आहेत. त्यामुळे दुसरा प्रश्न, एकनाथ शिंदेची शिवसेना नेमकी काय तटस्थ राहिली किंवा समाजवादीचे नगरसेवक होते त्यांची काय भूमिका होती सभागृहामध्ये? समाजवादीचे नगरसेवक आणि शिवसेनेचे नगरसेवक यांनी कोणार्क विकास आघाडीच्या विलास पाटील यांना मतदान केल्याने त्यांना 25 मतदान भेटले आहे. त्याचप्रमाणे विलास पाटील यांना उशीर सुद्धा झाला या ठिकाणी, परंतु या ठिकाणी नारायण चौधरी हे विजय झाले आहेत. विलास पाटलांना पोलीस बंदोबस्तात आणण्यात आलं, ते न्यायालयीन कोठडीत होते, थेट ते सभागृहात. नक्कीच आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांच्याकडे न्यायालयीन कोठडी भेटली होती. त्याचप्रमाणे विलास पाटील यांना या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात आणण्यात आलं, परंतु वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याने त्यांना येण्यास उशीर झाला. या दरम्यान सभागृहामध्ये उमेदवारांच्या मयुरेश पाटील यांनी 10 मिनिटाची वेळ वाढवून घेतली व त्याचप्रमाणे विलास पाटील हे 10 मिनिटांमध्ये सभागृहात आले व त्यांना मतदान हक्क बजावला. त्यामध्ये त्यांना 25 मतं भेटली. हा सगळा पोलीस बंदोबस्त आपण पाहतो. इथूनच काही वेळात नवनियुक्त महापौर असतील आणि नगरसेवक हे दाखल होणार आहेत. आणि दुसरीकडे आपण थेट संवाद साधणार आहोत. नारायण चौधरी यांचा मुलगा विकी चौधरी आपल्यासोबत आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया, वडील महापौर झालेले आहेत. पहिली गोष्ट, मला आज खूप आनंद झाला आहे. आज तुम्हाला खरं सांगतो, या दिवसाची मी 20 वर्षापासून वाट बघत होतो. गेल्या 20 वर्षापासून माझे वडील हे लोकांना महापौर बनवलेलं आहे. येथे 4 महापौर त्यांनी बनवलेले आहे. ते मी जसा माझं म्हणजे लहानपणापासून मी जे बघतोय त्यांचं समीकरण, ते आजपर्यंत म्हणजे जे त्यांनी जे समीकरण रचत आलेले होते आणि त्यांनी खूप उत्कर्षरीती समीकरण. वडिलांसह 5 नगरसेवकांनी थेट पाठिंबा दिला. भाजपचे जे 5 नगरसेवक होते, हे सगळं कसं घडलं? हे आमचे वरिष्ठ तुम्हाला व्यवस्थित सांगतील, कारण हे मी नाही सांगू शकत. आमचे वरिष्ठ. विश्वास होता वडील जिंकतील, 48 मतं पडतील असं? आम्हाला 100% विश्वास होता आणि वडिलांच्या पाठीशी सर्व पक्ष होते, कारण की माझे वडिलांचा जो अभ्यास आणि संबंध हे प्रत्येक पक्षाशी आहेत आणि प्रत्येक व्यक्तीशी आहेत आणि सर्व वडिलांना वरिष्ठ सगळे म्हणजे आदर आणि सन्मान करतात.
चिरंजीवांची त्यांच्या प्रतिक्रिया होती. कस्तुरी आपण पाहायला गेलं नारायण चौधरी यांचा हा मुलगा आहे आणि त्याच्यासह इतर त्यांचे जे मित्र आहेत किंवा जे भाजपचे पदाधिकारी आहेत ते देखील महापालिकेत आता जमलेले आहेत. थोड्याच वेळात प्रतीक्षा आहे या सगळ्यांना की नारायण चौधरी यांच्यासह जे नगरसेवक आहेत, उपमहापौर महापौर आहेत, ते नेमकं कधी बाहेर येतात. आणि उपमहापौर पदाची सध्या खरं तर निवडणूक चालू आहे, ती मतदान प्रक्रिया चालू आहे, ती पूर्ण झाल्यानंतरच महापौर असतील, उपमहापौर असतील, हे सभागृहाच्या बाहेर येणार आहेत. बरं, धन्यवाद संदीप तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी. त्यामुळे एकूणच रवींद्र चव्हाण यांच्याच बालेकिल्ल्यात भाजप पक्षाला मोठं खिंडार पडलं, मोठा धक्का बसला, कारण त्यांचे 6 नगरसेवक जे आहेत ते फुटलेले आहेत. तर भाजपचे हे नेमके बंडखोर नगरसेवक कोण आहेत त्यावर आपण एक नजर टाकूयात. नारायण चौधरी भाजपचे बंडखोर जे आता महापौरपदी निवडून आलेले आहेत. अश्विनी फुटाणकर, दीपा मडवी यांच्याबरोबरच आणखी 3 नगरसेवक शेख अबुशहा लल्लन, सुहास नकाते आणि नंदिनी गायकवाड हे असे 6 जण, हे 6 नगरसेवक भाजपचे फुटलेले आहेत. त्यामुळे अखेर सेक्युलर फ्रंटनं बाजी मारली आणि भिवंडी महानगरपालिकेमध्ये भाजपचा बंडखोर महापौरपदी विराजमान झालाय.